हिंदीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचनाची भूमिका आपण पार पाडलेली आहे। तर नवीन घरत ॲडव्होकेट नवीन घरत ह्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय। खूप खूप धन्यवाद अशोक किणी सर, चांगलं सहकार्य केल्याबद्दल या लीगसाठी। नितीन त्यानंतर मी आमंत्रित करतोय, खरोखरच अतिशय सुंदर असं समालोचन या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं। नितीन पाटील सर, तुषार दादांच्या शुभ हस्ते आपण नितीन पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित करतोय। खूपच सुंदर अशी क्रिकेटची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलं, चांगलं धावतं वर्णन आपल्याला ऐकवलं। नितीन सर खूप खूप धन्यवाद। खूप छान पद्धतीने आपण या स्पर्धेमध्ये रंगत आणली। तर गुणलेखक म्हणून ओएस शेख दांडाखाडी अतिशय चांगल्या पद्धतीने लेखाजोखा आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला आणि कॉमेंट्रीच्या भूमिकेत सुद्धा चांगली भूमिका बजावली। ओएस शेख दांडाखाडी खूप छान, आपल्या असलम शेखचे चिरंजीव ओएस शेख दांडाखाडी, असलम शेखच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। खूप सुंदर समालोचन ऐकायला मिळालं आणि गुणलेखकाची भूमिका सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडली। ओएस खूप खूप धन्यवाद, खूप छान सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। कमलाकर पाटील व पंकज म्हात्रे, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या मान्यवरांसाठी। तदनंतर गुणलेखकाची अतिशय सुंदर अशी मित्र हो, तदनंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं त्यांना धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे। तर या स्पर्धेमध्ये मुख्य उद्घाटक म्हणून जे आपल्याला लाभले अजित भवानी शंकर पेजावर उर्फ पप्पा, खूप खूप धन्यवाद। अध्यक्ष राजेशजी म्हात्रे उर्फ पंडित दादा, एक चांगलं मार्गदर्शन लाभलं, त्यांचे देखील आभार। भोजनाची उत्तम व्यवस्था ज्यांनी केली रुपेश पाटील शिवाजी, खरोखर चांगलं भोजन आम्हाला दिलं, खूप खूप धन्यवाद। मंडप डीजे व जनरेटरची व्यवस्था ज्यांनी केली ते परेश, खूप खूप धन्यवाद। खेळपट्टी व सुसज्ज मैदान MSF माकुणसर यांच्या सौजन्याने 40+ खेळाडू मित्रांसाठी उपलब्ध करून देणारे श्री मनीष ठाकूर सर यांचे विशेष आभार व त्यांना सहकार्य करणारे सर्व खेळाडू यांचे देखील आभार। तदनंतर श्रीकांत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय। प्रणय घरत सफाई, खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं। प्रणय घरत यांनी एक चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला, खूप खूप धन्यवाद सर। या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ मालक व सर्व सहभागी खेळाडू तुमचे मनपूर्वक धन्यवाद। माकुणसर गावातील सर्व ग्रामस्थ ज्यांनी चांगलं सहकार्य केलं त्यांना देखील धन्यवाद। टेनिस क्रिकेटची बॅट देणारे श्री राजेश बारी उर्फ बारी मामा, त्यांचे सुद्धा खूप आभार। प्रथम पारितोषिक ट्रॉफी कैलासवासी परशुराम बाबू ठाकूर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव मनीष ठाकूर सर व मुकेश ठाकूर यांनी दिली, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो। सगळ्या गोष्टी महाग झाल्यात परंतु टाळ्या अजून स्वस्त आहेत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो खेळाडू वृत्ती पुरस्कार अविनाश बाळकृष्ण तरे यांना हॅलो. देण्यात आला, तो श्री रमेश वैद्य सर, राजेश वैद्य सर यांच्या मार्फत. तर वैद्य सरांचे सुद्धा खूप खूप आभार. यूट्यूब लाईव्हची व्यवस्था करणारे पाटील नेटवर्क त्याचे देखील खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅनचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. यूट्यूबसाठी स्पॉन्सरशिप देणारे 40+ अध्यक्ष श्री राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा यांचे देखील मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच मेडल सौजन्य श्री राकेश कुडू RK स्पोर्ट्स, खूप खूप धन्यवाद राकेश कुडू. त्यानंतर कौशल सावे केळवे यांच्याकडून टी शर्टसाठी 15,000 रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले, त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार. टी शर्टची व्यवस्था करणारे वेळ कमी होता तरी पण आपल्याला वेळेत ज्यांनी टी शर्ट्स पुरवले ते जीवदानी स्पोर्ट्सचे मालक संजय पाटील यांचे देखील खूप खूप धन्यवाद. भव्य दिव्य ट्रॉफी आकर्षक ट्रॉफीज उपलब्ध करून देणारे RK स्पोर्ट्सचे मालक श्री राकेश कुडू यांचे देखील खूप खूप आभार. कमी वेळात बॅनरची व्यवस्था उपलब्ध करून देणारे श्री जयेश वैद्य भादवे यांचे देखील विशेष आभार आहेत. तदनंतर अमरनाथ यात्रा ग्रुप यांच्या सौजन्याने ॲडव्होकेट श्री नवीन घरत यांच्याकडून रोख स्वरूपात 5,000 रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद. तर जाऊया आपण पुढील सत्कार सोहळ्याकडे, बक्षीस वितरण सोहळ्याकडे. मित्र हो, आपण 40+ क्रिकेट खेळतोय, परंतु या 40 मध्ये सुद्धा 50+ सुद्धा खेळाडू आहेत. तर त्यांचा एक विशेष सन्मान आपण सफाळे 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करणार आहोत. बघा, वय वर्ष 50च्या वरील खेळाडू हे सर्व आहेत, तर त्यांचा यथोचित मान सन्मान व्हायला पाहिजे. तर मी सर्वात प्रथम आमंत्रित करतोय दीपक रघुनाथ गावड उसरणी, वय वर्ष 55. दीपक रघुनाथ गावड, वय वर्ष 55. गेली 20 ते 25 वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने एक दमदार कामगिरी केली आहे असा खेळाडू दीपक रघुनाथ गावड आहेत का? राकेश कुडू यांनी व्यासपीठावर यायचंय. तर मित्र हो, आपण जाऊया पुढील सन्मान सोहळ्याकडे. बघा मित्र हो, ही 40+ जी लीग आपण चालू केली 3 डिसेंबर 2017 रोजी दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर सफाळे परिसरातील पहिली वहिली 40+ ची स्पर्धा माननीय अध्यक्ष बंटीदादा यांच्या नेतृत्वाखाली उसरणी गावात आयोजित केली गेली होती. 8 संघ सहभागी झाले होते. तदनंतर सफाळे परिसरातील प्रत्येक गावागावात या 40+ च्या मॅचचा धुमधडाका सुरू झाला व सर्वात जास्त म्हणजे 16 संघ या माकुणसरच्या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर खेळवण्यात आले. जरी 40+ टेनिस क्रिकेटचा पाया खोदण्याचं काम उसरणे संघाने केलं असला तरी कळस चढवण्याचं काम हे माकुणसर संघाने केले आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. सफाळे 40+ क्रिकेट प्रगती पथावर नेण्याचं महान कार्य आदरणीय श्री बंटीदादा, मनीष ठाकूर सर, आपली सर्व 40+ क्रिकेट कमिटीतील सर्व सभासद व माझे सर्व 40+ खेळाडू यांना मी देईन. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. मी कोणा एकाला हे श्रेय देणार नाही. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, मेहनतीमुळे व तुमच्या एकतेमुळे आज 40+ चा डंका या सफाळे परिसरामध्ये दुमदुमत आहे. या सर्व श्रेय तुमचंच आहे. मित्र हो, 40+ खेळाडू बांधवांना
एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कला कसब कौशल्याला वाव मिळावा, ह्यासाठी या मास्टर प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 40+ खेळाडू बांधवामध्ये मैत्री, प्रेम, आपुलकी जिव्हाळा निर्माण व्हावा, ह्यासाठी हे मास्टर प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली होती. मास्टर प्रीमियर लीग ही कुणी एका गावाची लीग नाही मित्रहो, सफाळे परिसरातील 20 ते 22 गावातील सर्व खेळाडू एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने, प्रयत्नाने व मेहनतीने साकार झालेली ही खऱ्या अर्थाने युनिटी प्रीमियर लीग आहे. खरं तर 40+ खेळाडूंचा हा आपला मोठा परिवार आहे व ही मास्टर प्रीमियर लीग आपल्या सर्वांचा सण आहे, जो सण आपण सर्वजण या माकुणसार स्पोर्ट फाउंडेशनच्या मैदानावर एकत्र येऊन साजरा करतो. मास्टर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्व जाती धर्माचे खेळाडू एकत्र येऊन गुण्या गोविंदाने खेळतात. ही ताकद आहे व ही एकता आहे आपल्या 40+ खेळाडूंची. मास्टर प्रीमियर लीग ही आपल्या 40+ खेळाडूंसाठी नवीन पाटील, तदनंतर गंगाधर गोपीनाथ किणी तिगरे, गंगाधर गोपीनाथ किणी तिगरे वय वर्ष 52. गंगाधर गोपीनाथ किणी तिगरे, कोणी तिगरेच आहे का? कौशल सावे, कौशल सावे यांच्या शुभ हस्ते आपण गंगाधर गोपीनाथ किणी तिगरे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद गंगाधर गोपीनाथ किणी. तदनंतर प्रमोद तांडेल केळवे, प्रमोद तांडेल केळवे वय वर्ष 52. पंकज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण प्रमोद तांडेल केळवे वय वर्ष 52 यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. तर धन्यवाद प्रमोद तांडेल. प्रवीण जनार्दन पाटील चाफेवाडी, प्रवीण जनार्दन पाटील चाफेवाडी वय वर्ष 51 या ना. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय असलम शेख, असलम शेखच्या हस्ते आपण प्रवीण जनार्दन पाटील चाफेवाडी वय वर्ष 51 असून अजूनही क्रिकेटमध्ये दबदबा राखून आहेत. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळते प्रवीण जनार्दन पाटील यांच्याकडनं. त्याच्यानंतर प्रवीण यशवंत पाटील खटाळी, प्रवीण यशवंत पाटील खटाळी एक चांगला खेळाडू, 51 वर्ष असून देखील एक चांगलं क्रिकेट हाताळतोय आपल्या 40+ साठी. तर राजू वैद्य यांच्या शुभ हस्ते आपण प्रवीण यशवंत पाटील यांचा सन्मान करणार आहोत सन्मान चिन्ह देऊन. प्रवीण यशवंत पाटील एक चांगला फिटनेस बघायला मिळतोय, एक चांगलं क्रिकेट या 40+ मध्ये नेहमी आघाडीवर असतो, चांगलं क्षेत्ररक्षक असो किंवा चांगली फलंदाजी पाहायला मिळते प्रवीण यशवंत पाटील यांच्याकडनं. सुनील तांडेल केळवे वय वर्ष 50 वर्षे, सुंदर असा गोलंदाजी करणारा आमचा गोलंदाज सुनील तांडेल वय वर्ष 50 अजूनही चांगली गोलंदाजी करतोय. मी मनीष ठाकूरना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुनील तांडेल यांचा मान सन्मान देऊन सन्मान करायचा आहे. सुनील तांडेल यांचा मान सन्मान होतोय मनीष ठाकूर यांच्या शुभ हस्ते. हरेश्वर तांडेल केळवे, हरेश्वर तांडेल केळवे वय वर्ष 50 एक चांगलं क्रिकेट त्यांच्याकडनं सुद्धा खेळलं जाते. हरेश्वर तांडेल केळवे, हरेश्वर तांडेल केळवे एक चांगला असा यष्टीरक्षक आहे, 40+ मध्ये देखील चांगला योगदान देतोय हरेश्वर तांडेल. मी या ठिकाणी रुपेश पाटील यांना आमंत्रित करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हरेश्वर तांडेल यांना हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. खूप खूप धन्यवाद हरेश्वर तांडेल. खूप छान क्रिकेट अजूनही आपल्याकडनं आम्हाला पाहायला मिळते. तदनंतर राजेश पंढरी तांडेल, राजेश पंढरी तांडेल केळवे वय वर्ष 50. राजेश पंढरी तांडेल कोणीतरी प्रतिनिधी यायचं आहे. सुनील तांडेल या ना आपण. राजेश पंढरी तांडेल
महेंद्र भोईर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राजेश पंढरी तांडेल केळवे यांचा मान सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण जाणार आहोत आता पुढील सत्कार सोहळ्याकडे. तर ज्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवली ते आमचे सर्व संघ मालक, या संघ मालकांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. पाटील सेना संघाचे संघ मालक तुषार नरेंद्र पाटील केळवे यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आपल्या 40 प्लसचे अध्यक्ष बंटीदादा यांच्या शुभ हस्ते आपण तुषार नरेंद्र पाटील, संघाचं नाव आहे पाटील सेना, तर त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आपल्या 40 प्लसचे अध्यक्ष बंटीदादा यांच्या शुभ हस्ते तुषार नरेंद्र पाटील यांचा सन्मान होतो. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. डॅशिंग टायगरचे संघ मालक अनूप सुभाष पाटील कपासे. डॅशिंग टायगरचे कोणीतरी या प्रतिनिधी. महेंद्र भोईर कर्णधार आहेत डॅशिंग टायगर संघाचे. मी मनीष ठाकूर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते डॅशिंग टायगर संघाचे कर्णधार महेंद्र भोईर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद महेंद्र. दांडाखाडी वॉरियर्स असलम शेख व सहसंघ मालक अमोल भालचंद्र बारी दांडाखाडी, दोघांनाही विनंती आहे. सॉरी हार्दिक फायटर हार्दिक फायटरचे संघ मालक डॉक्टर कल्पेश जयवंत म्हात्रे माकुणसार. मी मनीष ठाकूरना विनंती करतोय की आपण हार्दिक फायटरची हे सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. ॲडव्होकेट नवीन घरत यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हार्दिक फायटरचे कर्णधार मनीष ठाकूर माकुणसार यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद मनीष सर. तदनंतर भार्गव आस्था 11 ॲडव्होकेट नवीन घरत कांद्रेपुरे व सहसंघ मालक अंकुश पाटील माकणे, तर त्यांना सन्मानित करायचे आहे. कमलाकर पाटील सरांना विनंती आहे की आपण भार्गव आस्था संघाचे संघ मालक यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद नवीन घरत सर. राजपर्व 11 ह्या संघाचे संघ मालक आहेत राजेश हरिश्चंद्र वैद्य माकुणसार. वैद्य सरांना या ठिकाणी जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. राजपर्व 11 संघाचे संघ मालक राजेश हरिश्चंद्र वैद्य माकुणसार. तदनंतर मस्के ब्रदर्स या संघाचे संघ मालक आहेत पंकज बबन मस्के अंबोडे मस्के ब्रदर्स. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आपल्या संघाचे आपल्या 40 प्लसचे अध्यक्ष बंटीदादा यांना की त्यांनी मस्के ब्रदर्सचे संघ मालक पंकज बबन मस्के यांचा मान सन्मान करायचा आहे. हे सन्मान चिन्ह देऊन खूप खूप धन्यवाद मस्के ब्रदर्स. आपल्यामुळे या स्पर्धेला शोभा आली. पुढील सन्मान करणार आहोत SM फायटर्सचे संघ मालक विपुल पाटील आगरवाडी. SM फायटरचे संघ मालक विपुल पाटील आगरवाडी. मला वाटतं त्यांचे कर्णधार आलेले आहेत आयकॉन खेळाडू मंगेश कुर्ले उर्फ मंग्या. पंकज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण SM फायटरचे कर्णधार मंगेश कुर्ले यांना सन्मानित करतोय. एक छोटीशी भेट आमच्याकडनं. संस्कार 11 चे संघ मालक राकेश तुकाराम ठाकूर माकुणसार. तर राकेश तुकाराम ठाकूर, मी बंटीदादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राकेश तुकाराम ठाकूर मागच्या वर्षीचा विजेता संघ होता, परंतु या वर्षी मात्र संघ स्पर्धेतनं बाहेर गेला,
परंतु खऱ्या अर्थाने शोभा आणली आपल्या 40+ मध्ये राकेश ठाकूर. खूप खूप धन्यवाद राकेश, खूप खूप धन्यवाद. मित्रहो, अजूनही सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. सदा मित्रहो, ही जी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली गेली, ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी तन मन धन ओतून खऱ्या अर्थाने आपल्याला एकत्र आणलं आणि या एकत्र येण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते आपले मनीष ठाकूर सर, त्यांचा आपण इकडे विशेष सन्मान करणार आहोत. खरोखरच आपल्या 40+ ची आन बान शान म्हणजे मनीष ठाकूर सर खूप आपल्या सर्वांसाठी मेहनत घेतात आणि आपली स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, रंगतदार होण्यासाठी मोलाचं सहकार्य करतात. मी कमळाकर पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मनीष ठाकूर सरांचं खूप सुंदर सहकार्य तर खूप खूप धन्यवाद मनीष ठाकूर सर. खूप मेहनत असते आपली. या 40+ ची आन बान शान म्हणजे आपले मनीष ठाकूर सर. खूप खूप धन्यवाद सर. तदनंतर मी एक सन्मान राहिला आपल्याकडे. अरविंद मुकुंद बारी उर्फ पप्पू दांडाखाडी, वय वर्ष 55, ह्यांचा सन्मान करायचा राहून गेला होता. तर मी पप्पू बरोबर या ठिकाणी आमंत्रित करतोय. ती गैरहजर आहेत. मला वाटतं असलम शेखना विनंती आहे की आपण पप्पू बारींची सन्मान चिन्ह अमोल बारीकडे सुपूर्द करायचं आहे आणि अमोल बारीला विनंती आहे की हे सन्मान चिन्ह आमच्या पप्पू बारीपर्यंत गेलं पाहिजे. धन्यवाद. तर मित्र हो, आपल्या सर्व 40+ खेळाडूंना, आपल्या 40+ सर्व खेळाडूंना ज्यांनी एकत्र आणलेलं आहे, ज्यांचं नेतृत्व, ज्यांचं बहुबोल असं मार्गदर्शन आपल्याला नेहमी मिळतं आणि कुठलंही संकट आलं तर चुटकीसरशी जे सोडवतात, सदा हसतमुख, ऊर्जावान, प्रेरक, तसेच क्रिकेटपटू, व्यायामपटू श्री राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. 40+ असोसिएशनची वाटचाल उत्तम सुरू आहे. ती फक्त बंटी दादामुळे. एक विशेष सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आपल्या कमिटीतील जे सर्व सभासद आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन बंटी दादांचा मान सन्मान करायचा आहे. सर्व सभासदांनी या ठिकाणी यायचं आहे. 40+ चे सर्व सभासद यांना विनंती आहे की या, पुढे या. खऱ्या अर्थाने मनीष ठाकूर सर व बंटी दादा या आपल्या 40+ ची आन बान शान आहेत. खूपच मोलाचं मार्गदर्शन असतं. कुठलीही अडचण असली चुटकीसरशी सोडवतात अशा आपले बंटी दादा. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं वक्तृत्व या आपल्या 40+ क्रिकेट असोसिएशनला लाभलेलं आहे. एक अनमोल बहुमोल असं रत्न आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही स्पर्धा नेहमी यशस्वी करतोय. खूप खूप धन्यवाद बंटी दादा. बारी मामा आहेत का? बारी मामा, बारी मामा आहेत का उपस्थित? मित्र हो, मित्र हो, आपण गेले 2 दिवस या ठिकाणी 40+ क्रिकेट खेळतोय.
तर आपल्या 40+ अध्यक्ष मी अध्यक्षांना विनंती करतोय की आपण आपलं थोडक्यात मार्गदर्शन आमच्या खेळाडूंना करायचं आहे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि मला ज्यांच्यामुळे एनर्जी मिळते आणि मी कुठेतरी काहीतरी करू शकतो असे सगळे माझे सहकारी ज्यांच्यामुळे मी आज या स्टेजवर आहे. अशी स्पर्धा आपण दरवर्षी पुढे चालू ठेवावी आणि आपल्या 40+ वाव द्यावा. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, जे जे खेळाडू खेळल्यात आणि त्यांनी एकदम विशेष असं त्याचा सत्कार करायला लागेल की कोणतेही वादविवाद न करता ही स्पर्धा पार पाडली. अशी स्पर्धा दरवर्षी आपण पार पाडू आणि 40+ वाव देऊ. असेच एनर्जेटिक आपण राहू, आयुष्य जगू आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांना पण जगू. थँक्यू. धन्यवाद दादा. तर आता आपण जात आहोत पुढील बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. मित्र हो, एक दोन गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन. बघा 40+ क्रिकेट कसं आहे ते जरा समजून घ्या. एक मॅच होती या मैदानावर, 16 संघ उपस्थित होते आणि माकुणसरच्या मैदानावर मॅच असली की आवर्जून 16 संघ उपस्थित राहतात. इतर कुठल्याही गावामध्ये अशी 16 संघ येत नाहीत. अशीच एक मॅच होती. पारगाव संघ व वाडीव संघ यांच्यामध्ये ती मॅच होती. नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल झाला पारगाव संघाच्या बाजूने. लतेश कर्णधार होता व एका बाजूने समीर घरत हा कर्णधार होता. तेव्हा समीर घरत ह्याने नाणेफेक जिंकली, पण त्याने विचार केला अरे माझे 11 खेळाडू आहेत पण लतेश मेहरचे खेळाडू मला दिसत नाहीत, ते कुठेतरी 4-5च आहेत. म्हणून समीर घरतने लतेशला विचारलं की तुझे खेळाडू कुठे आहेत. तर लतेश सांगतो की माझे खेळाडू रस्त्याला आहेत. तर समीर घरतने जर ठरवलं असतं की मी आता बॅटिंग करतोय तर नक्कीच त्याचा फटका बसला असतो तो वाडीव संघाला. पण समीर घरतने ठरवलं की नाही आपण 40+ खेळतोय. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. का तर ह्याचा संघ ह्याची मुलं येतील आणि खेळतील. तो संघ भले पारगाव संघाने जिंकला असेल पण ती आठवण आमच्या स्मरणात कायम आहे. अजून एक आठवण सांगतो मित्रांनो. विरासनला मॅच चालू होत्या रबर बॉलच्या. बंटी दादाचा संघ सफाळा व उसळणी संघाची मॅच होती. मला वाटतं माझ्या 46 की 47 धावा झाल्या होत्या. माझं लक्ष नव्हतं माझ्या किती धावा झाल्यात. बंटी दादाने खेळ थांबवला. खरं तर बंटी दादा त्यावेळेस माझा अपोजिट संघामध्ये होते. आपण खेळामध्ये एकमेकाला शत्रू समजतो मैदानामध्ये, असे आपले मित्र आहेत. बंटी दादाने खेळ थांबवला. सर थांबा, आपण स्कोररला विचारलं तुमच्या धावा किती आहेत. त्यांनी सांगितलं 46. त्यांना असं हवं होतं की हॅलो की आपल्या 40+ बांधवांची 50 व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी ते झटत होते. आणि खरोखर 2000 टाळा होऊन जाऊ दे मित्रांनो की अपोजिट संघाला सुद्धा ते प्रोत्साहन देत होते की आपल्या त्या खेळाडूच्या 50 धावा व्हायला पाहिजेत. ही खरंच एक आनंदाची गोष्ट आहे. आणि मधुकर नगरच्या मैदानावर घडलेला किस्सा, उसरणीचा अविनाश तरे तिकडे संघाबरोबर मला वाटतं मॅच सुरू होती. संघ पराभवाच्या छायेत होता. एक छोटीशी कट गेली, कोणालाही माहित होतं अंपायरला वगैरे. स्वतः तो बाहेर गेला आणि खेळाडूतीचं त्यांनी प्रदर्शन केलं. तो जर थांबला असता तर संघ सामना जिंकला असता, परंतु तो थांबला नाही. तो सरळ बाहेर निघून गेला. तर त्याचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. खिलाडूवृत्ती पुरस्कार हा जातोय अविनाश बाळकृष्ण तरे यांना. तर राजेश वैद्य सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अविनाश तरे यांना सन्मानित करायचं आहे. किरण चौधरी आपण या ठिकाणी यायचं आहे. हवी आहे ना. अविनाश तरे ह्याच्या खेळाडूवृत्तीला खरंच सलाम आहे. ती मोठी खरोखरच खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. अविनाश तरे उसरणी. राजेश वैद्य सरांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. खूप खूप धन्यवाद राजेश सर. आपण आमच्या खेळाडूंना प्रोत्साहित करतात. नेहमीच चांगलं मार्गदर्शन आपलं असतं. तर आपण जाऊया पुढील सन्मानाकडे. तर मित्र हो, ज्याने या
संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीचा धूमधडाका केला होता. एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची एक डंका या पूर्ण मुंबई ठाणा आणि सफाई परिसरात आहे, तो उत्कृष्ट फलंदाज ठरतोय किरण चौधरी उर्फ डीके. 118 धावा, अतिशय सुंदर दमदार अशी खेळी. पाटील फायटर संघाचा हा उत्कृष्ट फलंदाज ठरतो किरण चौधरी. तर मी बंटी दादांना विनंती करतोय की आपण किरण चौधरी यांना सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज, 118 धावा, पाटील फायटरचा हा खेळाडू आहे. किरण चौधरी, खूप खूप अभिनंदन. एक मिनिट किरण चौधरी, आपण कायम कुठली पण स्पर्धा असली तर मालिकावीराचे हकदार असतात. नितीन पाटील सर. काय वाटतं एकंदरीत किरण सर, खूपच छान तुम्ही आज खेळलात आणि आपल्या स्पर्धेत चांगली कामगिरी केलंय. काय वाटतं एकंदरीत? सर्वप्रथम 40+ आयोजकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी सामने सगळे यशस्वी करून दाखवले. आणि मित्रांनो, मलाही बक्षीस मिळालं हे आमच्या संघाच्या सांघिक खेळामुळे. मित्रांनो, हे बक्षीस मिळवण्यासाठी नेहमी प्रॅक्टिसची गरज असते आणि माझा जॉब असा आहे की सकाळी सूर्य उगवण्याच्या आत कंपनीत पोहोचतो आणि सूर्य मावळल्यानंतर घरी येतो. त्यामुळे खेळाचा ना माझा प्रश्न नाही, परंतु एक माणूस ज्यांना मी एवढंच सांगेल की करोडो की बस्ती उसमें एक ही दिलदार असती, मिस्टर बंटी दादा यांनी नेट उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळेच हे बक्षीस मिळालं. तर त्यांनाच मला माझं श्रेय आहे. नक्कीच थँक्यू सर. नक्कीच नक्कीच बंटीदादाचं खूप योगदान आहे. आपण पाहतोय मैदान आहे ICVC ते ओमटेकचं ते मैदान आहे, त्याच्यात नेट लावून हे लोक प्रॅक्टिस करतात जायचं. नंदन सर हे असेल, लतेश असेल, हे 3-4 खेळाडू मी नेहमी पाहत असतोय. तर जाऊया आपण लगेच. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज थोडस गेस करा. उत्कृष्ट गोलंदाज गेस करत नाही, मी लगेच नाव घेतोय. तर मी किरणजीने एकदा विनंती करेन, शूज सुद्धा आहेत जे प्रोव्हाइड केले आहेत संजयजी पाटील यांच्या माध्यमातून. तसेच किरण चौधरी, आपण या शूज आहेत जे प्रोव्हाइड केले आहेत आपल्याला संजयजी पाटील, जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर, यांच्या माध्यमातून हे शूज आहेत. तर शूज आणि सन्माननीय बारी मामा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बॅट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शूज आणि बॅट आपण पाहतो. अप्रतिम कामगिरी फायटर संघाच्या माध्यमातून किरण चौधरी, सन्माननीय बंटीदादा मात्र यांचे शुभ असते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो, कारण आपल्याच 40+ तील खेळाडू आज चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तर उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल या स्पर्धेतील? बघा, गोल्स करा. चार संघ आले होते सुपर 4 मध्ये, त्यातील एक खेळाडू आहे ज्याचं नाव आहे, कोण असेल? दांडाखाडी वारियर संघाचा हा गोलंदाज आहे. असलम शेख यांच्या माध्यमातून ती संघांमध्ये समावेश झाला होता. गोष्टू कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? अजून एक 2 नाव आलेले आहेत. 2 आलेत बघा, अमोल बारी, अनिल पाटील. अमोल बारी या ठिकाणी एक नाव येते, अनिल पाटील. अजून मी सांगेन, गोष्ट असलम शेखने बॉलिंग टाकलीच नाही. अजून कोण असेल? चला, ए वरूनच नाव आहे म्हणून असलम शेख सरांचं नाव आलंय. बघा, 3 नाव झाले पण ते गोलंदाजीच नाही टाकलेले आहे. तर उत्कृष्ट गोलंदाज जातोय बघा, अमोल बारी आहे, अनिल पाटील आहे. कोण असेल? प्राण कोण असेल? येस, गोष्ट अनिल पाटील. कम ऑन स्टेज. उत्कृष्ट गोलंदाज जातोय अनिल पाटील. दांडाखाडी संघाचा, दांडा वॉरियर्स संघाचा अनिल पाटील उत्कृष्ट गोलंदाज. तर मी विनंती करेन नंदन चौधरी यांच्या माध्यमातून शूज आणि या ठिकाणी ट्रॉफी, जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम खेळ ज्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे आणि तब्बल जर आपण पाहिलं ना तर 8 विकेट, हॅट्रिक विकेट घेतली होती एका सामन्यामध्ये. जोरदार टाळ्या. अनिल पाटील, चला अनिल पाटील इकडे यायचं आहे, कारण ही अप्रतिम कामगिरी. 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे, कारण तुमच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन खेळाडू तयार होणार आहेत. नक्कीच अनिल पाटील, तुझ्या खूप खूप शुभेच्छा असतील, अभिनंदन असेल. काय वाटतं एकंदर 40+ लीग वर्ष 2चा तो उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय? काय वाटतं एकंदर? चांगला वाटतं की उत्कृष्ट गोलंदाज ठरतो आणि फिटनेस पण चांगलाच आहे माझा.
की अजून खेळतो मी. ठीक आहे, खूप खूप अभिनंदन. जास्त बोलत नाहीये, गोलंदाजीमध्ये जास्त उत्तर देत आहेत ते. तर अप्रतिम गोलंदाजी अनिल पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. तर या 4 संघ जे टॉप मध्ये आले होते 4, बघा एका बाजूने पाटील वॉरियर्स असेल, तर दुसऱ्या बाजूने आपण इलेक्ट्रॉनिक पाहतोय दुसऱ्या, आणि तिसरा संघ जर पाहिला ना दांडाखाडी वॉरियर्स आणि किंग ऑफ माकुनसार. तर या 4 संघांमधून बेस्ट क्षेत्ररक्षक जातोय कोण असेल, गेस करायचं आहे. बघा तुमचं गेस करतील तेव्हाच मी इथे नाव पुकारणार आहे. 4 संघ आहे सुपर 4 मधून, तो या ठिकाणी जातोय. एका बाजूने आपण पाहिलं तर सुनीलचं नाव आलेलं आहे, गणेश कारभारी सुद्धा नाव आलेलं आहे. सुपर 4 मध्ये तर आला नाही. बघा उत्कृष्ट त्याने कामगिरी केली होती क्षेत्ररक्षकाची. असलम शेखच्या संघातून एक नाव आलेलं आहे. असलम शेखच्या संघातून एक नाव या ठिकाणी आलेलं आहे. चला गेस्ट करायचं प्लीज लवकर. चला या ठिकाणी आमच्या पाहुण्यांना पण घाई झालेली आहे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जातोय दांडाखाडी वॉरियर्स संघाचा अमोल बारी. अप्रतिम ज्याची कामगिरी आपण पाहिली होती, अमोल बारीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जातोय. मनीष ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतो अमोल बारी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अप्रतिम कामगिरी केली होती. तर अमोल आपण या ठिकाणी यायचं आहे, कारण या आपण पाहिला तर या लीग मध्ये आपला मोलाचा वाटा आहे आणि अजून काय आपण नाविन्य घेऊन यायचं आहे या स्पर्धेमध्ये. आवाज बसला असेल तर चालेल, असलामचा आम्ही घेणारच आहोत. तर 2 शब्द आवाज जातो माईकवर. चला काय वाटतं एकंदरीत ते ट्रॉफीज घेताना, कारण बरेचसे खेळाडू होते, तब्बल 12 संघ होते. 12 संघांमधून तुमची निवड होत आहे, काय वाटतं एकंदरीत? मला तर असं वाटलं नव्हतं की मला ही ट्रॉफी भेटेल, कारण कधीही क्षेत्ररक्षण करताना मला माझे खेळाडू सांगतात की तू खूप सुस्त आहे, आणि ही ट्रॉफी भेटली मला, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. नक्कीच तुम्हाला ट्रॉफी दिली की पुढच्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी करा म्हणून तुम्हाला ट्रॉफी दिली आता. हॅलो, हॅलो. तर बघा अप्रतिम कामगिरी स्कोरच्या माध्यमातून ही नाव आपल्या पुढे आलेली आहेत. तर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज या पूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे, मॅन ऑफ द सिरीज जाते संजय पाटील. यस, 118 धावा आणि 6 विकेट ज्याच्या नावावर आहेत. संजय पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड जात आहे मिस्टर संजय पाटील. तर ज्या गेल्या वर्षी सिरीज घेतलं होतं त्याच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्वीकारणार आहेत. आहा, क्या बात है. चला संजयजी वर्तक आपण यायचं आहे. क्या बात है. गेल्या वर्षीच आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीज संजय वर्तक हे राहिले आणि त्याच्या शुभ हस्ते हा अट्टाहास आहे. तर हे प्रेम आहे, हे 40+ खरं प्रेम आहे प्रत्येक खेळाडूंचं. आणि मॅन ऑफ द सिरीज जातोय जोरदार टाळ्या मिस्टर संजय पाटील. 118 धावा आणि 6 विकेट ज्यांच्या नावावर आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर. तर संजय पाटील प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. संजय पाटील इकडे यायचं आहे. संजय 2 शब्द आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. तर खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा असेल तुमच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी शूज प्रोव्हाइड केले गेले, चांगली मेहनत घेतली गेली. काय वाटतंय एकंदरीत सर्वात मोठा ट्रॉफीज घेतोय तू वैयक्तिक, काय वाटतंय? फार चांगलं वाटते. आपली 40+ ची लीग आहे आणि एवढ्या 40+ मध्ये आता पहिल्यासारखं क्रिकेट राहिलेलं नाही. फार टफ क्रिकेट झालेलं आहे आणि त्याच्यामधून मॅन ऑफ द सिरीज भेटलं त्याचा आनंद मला जास्त आहे. नक्कीच नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. तर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिलं मिस्टर संजय पाटील यांच्या नावावर. चिवदानीचे प्रपराडे आपण पाहतो
नेहमीच प्रत्येक खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून असतं. तर आपण जातोय चतुर्थ क्रमांकाचं ट्रॉफी जे आहे ते पाटील फायटर्स संघाचे रुपेश पाटील आणि कर्णधार किरण चौधरी या आपण पुढे या. पाटील फायटर्स संघाचे संघनायक आपण पाहिलं तर रुपेश पाटील यांचा संघ होता आणि अप्रतिम ज्यांची कामगिरी आपण पाहिली आणि तो संघ मात्र पाहायला मिळतोय. तर आपण पाहतो नंदन चौधरी किरण चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार मित्रांनो टाळ्या, कारण चौथ्या क्रमांकाचा मानकरी जरूर आहे, कारण थोडेसे कुठेतरी कमी पडले. आणि पाटील फायटर्स नंदन चौधरीचं गेल्या वर्षाचा मात्र आपण रेकॉर्ड काढला होता, अप्रतिम कामगिरी केली होती, बॅटचा मानकरी होता. मात्र आज आपण पाहिलं. चला ट्रॉफी घ्यायची आहे. नाना विनंती करते तसे सर्व प्रमुख पाहुणे आपण उपस्थित उभे राहा आणि आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या चौथ्या क्रमांकाचं आपण पारदर्शक वितरण करत आहोत. जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण रुपेश पाटील यांचा संघ अप्रतिम, ज्यांनी खरोखर सर्व खेळाडूंना एकत्रित आणलं आणि चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. रुपेश पाटील, किरण चौधरी, नंदन चौधरी आपण पाहतो. चला जा श्रीकांतजी भोई सर, आपणही जायचं आहे. आपण त्या संघाचे खेळाडू आहात. हॅलो हॅलो चला नंदन सर 2 मिनिटं, आपण कुठे कमी पडला आहात? चौथ्या क्रमांकावर आपण राहतोय. चला रुपेशजी आपण या. 2 मिनिटं आपण संघमालक आहात, आपल्याला बोलावं लागेल. चला 2 मिनिटं, जास्त वेळ घालवायचा नाहीये. 2 मिनिटं आपल्याला फक्त मनोगत आपण व्यक्त करायचं आहात. 4 नंबरवर आपण समाधान व्यक्त करतात. कुठे कमी पडलात? सर आम्ही जी चौथी ट्रॉफी मारली त्याबद्दल मी समाधानी आहे, खूप समाधानी आहे, कारण आमचा संघ एकजूट म्हणून खेळला आणि डीके बंधू हे मेन आमचे 2 होते आणि खूप ते प्रयत्न केले होते. धन्यवाद. नक्कीच थँक्यू. तर आपण पाहिलं रुपेश यांची प्रतिक्रिया, थोडीशी खुश आहेत, कारण सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन येण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. तर नेहमीच प्रत्येक खेळाडूंना मात्र ते प्रोत्साहित करायचे. बघा स्वतः बाहेर बसले पण प्रत्येक खेळाडूला मात्र त्यांनी इन केलं, ही त्यांची ख्याती होती. आणि प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाला फोन करून आवर्जून सांगायचे की सर नाही तुम्ही यायलाच पाहिजे, तुम्ही खेळायलाच पाहिजे, म्हणजे प्रत्येक खेळाडूला त्यांनी या ठिकाणी चान्स दिला. खरोखर धन्यवाद रुपेश, आपण मनोगत व्यक्त केलेलं आहे. तसेच आपण पाहतो तृतीय क्रमांकाचे जे पारदर्शी आहे एक्स इलेक्ट्रॉनिक्स आपण पाहतो, एका बाजूने संतोष पाटील यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. तर प्लीज संतोष पाटील आपण विनंती करतोय या ठिकाणी यायचं आहे. संतोष पाटील आणि आपले संघनायक मंगेश एका बाजूने आपण पाहतो. तर जी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी तर ऍडव्होकेट जी नवीन घरात बंटी दादा, हॅलो, नवीन घरात बंटी दादा आणि सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना ही ट्रॉफी सन्मानित करत आहेत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. X11 संतोष पाटील यांचा हा संघ एक्स इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून सुपर 3 मध्ये मात्र हा संघ मानकरी ठरतोय. तर संतोष पाटील थोडस इंजर्ड जरूर होते, त्याच कुठेतरी मराठी हा संघाला फटका असेल. तर संतोष पाटील प्लीज मी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करेन. संतोष पाटील, संतोष दादा आपण प्लीज या ठिकाणी यायचं आहे, कारण आपण इंजरी होता तरी सुद्धा या संघामध्ये तुम्ही खेळला आहात. तर काय वाटतं एकंदरीत 12 संघामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतात, कुठे कमी पडला तुम्ही सेमीफायनल मध्ये? कमी तर पडलो नाही, आम्ही 3 नंबर आलो, आम्ही समाधानी आहेत. नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही 1 नंबरसाठी प्रयत्न करा, तुम्हाला शुभेच्छा असतील, जास्त काही विचारत नाहीये. थँक्यू संतोष पाटील दादा, आपण या ठिकाणी चांगलंच व्यक्तव्य आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे. कारण नेक्स्ट पुढच्या वर्षी निश्चितच ही स्पर्धा
अजून काही ते नवीन घेऊन येणार आहे. आणि मी या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं जर पारितोषिक जातोय तर मी विनंती करेन दांडाखाडी वॉरियर्स संघाचे असलम शेख आपण सुद्धा पुढे यायचं आहे. हरीश किनी, अमोल बारी, तर विकास आपण पाहतो एका बाजूने, तर असलम शेख. चला प्लीज घाई करायची आहे. असलम शेख आपण पाहतो दांडाखाडी वॉरियर्स संघाचे ओनर असलम भाई यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हरीश किनी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे. अनिल पाटील, चला मस्के ब्रदर्स हे ऑनर सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण सुद्धा या ठिकाणी हात लावायचा आहे. तर चला दोघी तिघे या साईडला या. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण पाहतो रनर संघ ठरलाय आजच्या हा स्पर्धेतील दांडाखाडी वॉरियर्स. असलमभाई शेख यांचा हा संघ आपण पाहतो. तर आपण पाहतो एक नुकताच या ठिकाणी माहिती आलेली आहे. तर आदरणीय सन्माननीय ऍडव्होकेट नवीनजी घरत यांच्याकडून आताच एक माहिती आलेली आहे. प्रत्येक वर्षी सेकंड क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिलं आपण पाहतो आपले जे सचिव आहेत मनीष ठाकूर यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी फर्स्ट प्राइज ची ट्रॉफी आहे त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. तर कैलासवासी परशुराम बाबू ठाकूर यांच्या माध्यमातून बघा त्यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण सदैव आपल्या सर्वांच्या मनामध्ये तेवत राहावी हेच त्याचं स्वप्न आहे. आणि वडिलांची आठवण प्रत्येक वर्षी आपल्या खेळाडूंना करून द्यावी म्हणून त्यांची जी आठवण सदैव आहे मुकेश ठाकूर. आणि एका बाजूने आपण जर पाहिलं ना तर मनीष ठाकूर, काय प्रेम आहे. आणि त्यांची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी आपल्याला पहिल्या ट्रॉफी म्हणजे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून राहणार आहे. तर मी विनंती करेन किंग ऑफ माकुनसार संघाचे संघनायक या जितेंद्र पाटील आणि त्यांचा संघ या ठिकाणी दाखल होत आहे. जोरदार टाळ्या. आजच्या या स्पर्धेतील विजेता संघ आहे, विनर संघ या ठिकाणी येत आहे. चित्तूरजी पाटील एक आमचे मित्र आहेत आणि नेहमीच त्यांचा सपोर्ट सर्व खेळाडूंना असतो. आज मात्र या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ म्हणून ठरला आहे. तर अप्रतिम तर या ठिकाणी फोटोशूट सुद्धा केला जात आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतो कॅमेरामॅन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शूट होत आहे. तर जितेंद्र पाटील या ठिकाणी खुश आहेत कारण आजचा हा विनर संघ बघा गेल्या वर्षी सुद्धा माकुनसार गावातील संघ विजेता संघ ठरला होता. राकेश ठाकूर यांचा संघ होता. तर आज मात्र पुन्हा एकदा माकुनसार मध्ये ही ट्रॉफी जात आहे. किंग ऑफ माकुनसार संघ. चला जितेंद्र पाटील आपण इथे या. जितेंद्रजी पाटील संघ मालक आपण यायचं आहे. चला जितेंद्र पाटील संघ मालक आपण यायचं आहे. खूप खूप अभिनंदन असेल. 12 संघामधून आपण टॉप ठरत आहात. काय वाटतं एकंदरीत? खूप बरं वाटतंय. खूप आनंदी आहे कारण जेव्हा 12 टीम्सच्या लॉट्स पडल्या खूप ह्या वर्षीचे सगळे 40+ प्लेयर हे खूप असे कडक होते.
खूप असे खेळणारे असे होते, त्याच्यामुळे कोणी कसं खेळतंय नक्की माहीत नव्हतं. तरी पण ह्याच्यातून जे ठराविक जे प्लेयर आहेत, जे आता रोशन आहे, संजयभाई आहे वगैरे ते आहेत, ते डेली आम्ही खेळतो एकत्र 40+ मधून, त्याच्यामुळे त्यांचा गेम मला माहिती होता. आणि त्याच्यामुळेच आणि हे नवीन जे प्लेयर्स मिळाले आम्हाला, मनोज आहे ज्याने हॅट्रिक घेतली, त्याच्यानंतर शामिल आहे, अजून सगळे जे योगेश वगैरे आहेत, नम सर भेटले, ड्रीम प्लेयर माझे, त्याच्यामुळे खूप आनंद झाला. आणि ह्या सगळ्या त्यांच्या मेहनतीमुळे हा विन झालोय मी. नक्कीच खूप खूप अभिनंदन. आता फोटो सेशन होईल, नक्कीच स्टेटसला फोटो असतील, फेसबुकला फोटो असतील. खूप खूप अभिनंदन. हॅलो. तर आपण या सर्व संघ मालकांनी सर्वांनी सहकार्य केलंय, पण खास करून मस्केर ब्रदर्सचा या ठिकाणी उल्लेख केला जाईल, कारण अप्रतिम त्यांच्या माध्यमातून सहकार्य राहिलंय. प्राण भोईर असतील किंवा सर्व त्यांची इंटरटेन टीम असेल, तर तसेच आमचे डीजे वादक, डीजे आणि मंडपची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार बाकी राहिले, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. तसेच खास करून संतोष पाटीलचा संघ बघा, सेमीफायनलची मॅच होती, कुठेतरी त्यांना वाटले की आपला संघ पराजयाच्या याच्यावरती आहे, उंबरठ्यावर, आणि त्यांनी मध्येच मॅच थांबवली, कारण 2 षटकांचा तरी फायनलचा सामना झाला पाहिजे. खास करून संतोष दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी या ठिकाणी आपली खेळाडू दाखवली आणि आपला 2 षटकांचा या ठिकाणी फायनलचा सामना झाला. थँक्यू व्हेरी मच. तरी कोणी चुकून राहिलं असेल तर तरी सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि आजचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असं अध्यक्षाच्या माहितीनुसार हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. धन्यवाद. तुम्ही नादच केलाय ते